ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सायली अर्जुनवर खूप चिडलेली असे. तेवढ्यातच प्रिया देखील दरवाजावर आलेली असते. ती म्हणत असते, अरे अर्जुन, आपलं ठरलं होतं ना आपण रोज रात्री एकमेकांना भेटायचं. सायली खूप चिडत असते कारण तिचा सकाळपासून अर्जुनवर राग आलेला असतो आणि अर्जुनला हे लक्षात आलेलं असतं, म्हणजे हे सगळं कॉफीमुळे झालेलं आहे. पण मग तो विचारत असो, अगं प्रिया, कधी मी तुला सांगितलं आपण रोज रात्री भेटायचं? ती म्हणते, अरे असं काय करतोयस तू? बायकोला घाबरला की काय? आपलं ठरलं होतं. सायली अजूनच चिडलेली असते. ती म्हणत असे की काय काय तुमचं कधी ठरलं? आणि प्रियाला तिकडनं ती घालवत असे. प्रिया म्हणत असे, वा खूप छान, दोघांमध्ये मी भांडणं लावलेली आहेत असं म्हणून ते तिकडनं निघून गेलेली असे, कारण रविराजने तिला बोलवलेलं असतं. सायली विचारत असे, अर्जुन सर, तुम्ही हे काय करतायत? काही झालं तरी मी तुमची बायको आहे आणि तुम्ही तिला इथे रात्री बोलवताय. तुम्हाला लाज वाटत नाही का? अर्जुन म्हणतो, अहो असं काही नाही. तो खूप समजवण्याचा बिचारा प्रयत्न करत असतो, परंतु सायलीचा मोठा गैरसमज निर्माण झालेला असतो. दुसऱ्या दिवशी मात्र सायली सकाळी लवकर उठून किचनमध्ये काम करायला आलेली असते. तेवढ्याच प्रतिमा देखील येत असते. प्रतिमा तिला लाडू करण्यासाठी मदत करत असते. दोघीजणी एकत्र लाडू बनवत आहे हे दृश्य कल्पना आणि पूर्णाजींनी बघितलेलं असतं. त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यामुळे असतात की प्रतिमा किती वर्षांनी किचनमध्ये आलेली आहे, कारण अर्जुन आणि सायलीचं ठरलेलं असतं की किचन हा एकमेव उपाय आहे की जेणेकरून प्रतिमाला सगळं काही आठवेल. अशा पद्धतीने आता किचनमध्ये त्या दोघी लाडू वळत असतात. मग इथे हे सगळं दृश्य ज्या वेळेला पूर्णाजी बघतात तेवढ्यातच प्रतिमाचं लक्ष पूर्णाजींकडे जात असं आणि ती घाबरून तिकडं निघून गेलेली असे. पूर्णाजी म्हणत असतात, किती वर्षांनी माझ्या प्रतिमाने असे लाडू बनवलेले, तिच्या हातची चव मी कधीच विसरणार नाही. आणि असं म्हणून ते तिने वळलेला लाडू ते खातात आणि म्हणतात, खरोखर किती छान बनवलेलं आहे, अगदी तीच चव आहे असं म्हणून त्या खूप आनंदित झालेल्या असतात. सायली देखील खूप आनंदित झालेली असते. ती म्हणत असते की हो ना, प्रतिमा त्या किती मन लावून हे सगळं काम करत होत्या. अशा पद्धतीने आता सगळेजण खूप आनंदित झालेले असतात.